की आपल्या शरीरात ज्या 72,000 पेशी आहे म्हणतात, तर त्या पेशी काही काही मृतावस्थेत असतात आणि त्या मृतावस्थेत जागृत होण्यासाठी रोज त्या अक्षरांचं वाचन आवश्यक आहे. आणि त्यांनी ते नियमित केल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर त्यांची जी औषधाचं जे काही डोस होते ते एकदम कमी झाले. आणि त्यांनी मला आनंदाने सांगितलं, ग माझे डोस खूप कमी झाले आहेत, 1-2 गोळ्या पण त्यातून नाहीशा झाल्या आहेत. साधारण मी हे 700 ते 800 लोकांना हे सगळं दिलं. त्याच्यातले 80% लोकांना करोना झालेला नाही. आम एम एम ओम ओम एम ऐम ओम औम आहा. आता मी हे सगळे प्रयोग करून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक आजार, जसं मी कॅन्सर पेशंट, हे सगळ्यांवर हळूहळू प्रयोग केले. पण मग खरं तर हे सगळं काम कराय मागं सायन्स काय आहे नेमकं? आणि ते आपण देवतेंना रोज नमस्कार करतोय ना, हे शब्द म्हणून कुठेतरी तो नमस्कारच आहे. आवाहन करतोय, नमस्कार करतोय. जिथे काही तिथे दोष उत्पन्न झाले असेल तर त्या देवीचं नाव घेतल्यामुळे तो दोष कमी होतोय. हा तिथे प्रयोग दिसून आलाय आम्हाला. आता जसं तुम्ही सांगितलं की आळस असेल, झोप असेल, हे पण आजकाल आजारच आहेत. कारण आजकालची जी यंग जनरेशन आहे त्याच्यामध्ये या गोष्टी खूपच पाहायला मिळतात. तर मग त्याच्यावरती कसा परिणाम होतो? म्हणजे तुमच्याकडून मी फी घेण्यासाठी येणार नाही, मला हे द्यायचं आहे फक्त. हे फ्री मी शिकवते.